हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे आणि तयाते भोगावया यावे देहा एका. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अगाकर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे आणि तयाते भोगावया यावे देहा एका. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 28 403 क्रमांकाची ही ओवी या प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली आहे. आजची ही प्रवचन सेवा नैमित्तिक आहे आणि त्याचं निमित्त आहे कैलासवासी लतामाई अर्जुन दराडे यांची ही विधी दशक्रिया विधी आणि त्या अनुषंगाने ही प्रवचनरूपी सेवा आहे. मोठा परिवार आहे. या परिवारामध्ये वय कमी असताना सुद्धा या निसर्गाच्या नियमाप्रमाणे लवकर आलेला त्यांचा अंतकाळ, मोठ्या परिवारामध्ये त्यांच्या मागे असलेले त्यांचे पती अर्जुनजी रामभाऊ दराडे, 2 मुलं आहेत, संपत भाऊ असतील, किरण भाऊ असतील, मुलगी आहे कुसुमताई. मोठा परिवार आहे. नातू पंतू दीर. हा दराडे परिवार आज शोकमग्न आहे. देहनिर्मितीकरता 2 गोष्टी लागत असतात. देहाचा निर्वाह होण्याकरता 2 गोष्टी लागतात. देहाचा उद्धार होण्याकरता 2 गोष्टी लागतात आणि या देहामध्ये 2 गोष्टी अनिवार्य आहेत. देहनिर्मितीकरता आई वडील लागतात. देहाचा निर्वाह होण्याकरता अन्न आणि पाणी लागतं. देहाचा उद्धार होण्याकरता शास्त्र आणि संत लागतात आणि या देहामध्ये 2 गोष्टी अनिवार्य आहेत, ते म्हणजे जन्म आणि मरण.
जगाच्या बाबतीमध्ये अनिश्चित असा शब्द वापरलेला आहे. इथं काही निश्चित नाही आहे, अनिश्चित आहे. इथं कोणी स्थिर नाही, सगळं अस्थिर आहे. सगळं अनित्य आहे. या पृथ्वीवरती सगळं अनित्य आहे. म्हणजे कोणतीही वस्तू, कोणतेही पदार्थ हा निश्चित नाही आहे, अनिश्चित आहे. फक्त एकच गोष्ट निश्चित आहे, तिचं नाव आहे मृत्यू. जन्म होताना आपण कुठे यावं, कुठे जन्माला यावं, या बाबतीमध्ये आपलं स्वातंत्र्य नाही आहे. पण निसर्गाचा नियम असा आहे की जो जन्माला आला ना त्याला जावं लागणार आहे. यामध्ये आजपर्यंत कोणीही बदल केला नाही, करत नाही आणि करू शकणार नाही. येथे नाही उरो आली अवतार, देवादिकांना तेही शक्य झालं नाही. का बरं हे या बाबतीमध्ये जीव पराधीन आहे? त्याचं कारण असं आहे, 3 वर्ग आहेत जगामध्ये. एक आहे देवाचा, एक आहे संतांचा आणि एक आहे जीवाचा. तिघाच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्नता पाहायला मिळते आपल्याला. आपण नेहमी ऐकलेला विषय असेल, देवाला आणावं लागतं, संत येत असतात आणि तुम्हाला यावं लागतं. शास्त्रामध्ये प्रारब्ध हे संगतीकरता वापरलेला शब्द आहे. आणि प्रारब्धाचे प्रकार करताना 3 प्रकारचं प्रारब्ध सांगतात. एक आहे परीच्छा, एक आहे इच्छा आणि एक आहे अनिच्छा. इच्छा, अनिच्छा आणि परीच्छा असं प्रारब्ध सांगितलं जातं. पैकी आपण, तुम्ही, आम्ही जे जीव आहोत हे अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडले जातो. थोडीशी संगती सांगितली तर लवकर लक्षात येईल. देव हा परेच्छा प्रारब्धामध्ये मोडला जातो. या शब्दातच त्याचा अर्थ आहे पर म्हणजे दुसरा, दुसऱ्याच्या इच्छेने राहणं त्याला म्हणतात परेच्छा प्रारब्ध. पहा, तुम्ही कोणत्याही देवाचं चरित्र तुम्ही काढून पहा, तुम्हाला तिथं परेच्छाच पाहायला मिळेल. साधू संतांनी असं वर्णन केलेलं, देव येत नाही, त्याला आणावं लागतं. आणिलाही रूपा बळे. देवाचं चरित्र तुम्ही समोर, डोळ्यासमोर आणा. देव कोणतीही क्रिया, घटना स्वतःच्या इच्छेने करत नाही. सांगा बरं, रामप्रभूंना वनवासामध्ये जावं लागलं स्वतःच्या इच्छेने का दुसऱ्याच्या इच्छेने? दुसऱ्याच्या इच्छेचे. काय कमी होतं भगवान श्रीकृष्णाच्या घरी? त्यावेळेस चोरी करायला रोज दुसऱ्याकडे जात होता. स्वतः करता का दुसऱ्या करता? दुसऱ्या करता. पंढरपूरला जो पांडुरंग परमात्मा आला, विटेवरती उभा राहिला, 28 युग विटेवरती उभा राहिला. स्वतःच्या इच्छेने का दुसऱ्याच्या इच्छेने? दुसऱ्याच्या इच्छेने. कारे प्रेमे मातलाशीन उभे केले विठ्ठलाशी. परीक्षा आहे. देवाच्या चरित्रातली कोणतीही घटना तुम्ही काढून पहा, तुम्हाला तिथं परेच्छा पाहायला मिळते. एक. दुसरा वर्ग आहे साधू संतांचा. हा जो वर्ग आहे तो इच्छा प्रारब्धामध्ये. 3 प्रकार सांगितले मी. इच्छा प्रारब्धामधला म्हणजे इथं येताना ते त्यांच्या इच्छेने येतात आणि जाताना सुद्धा त्यांच्या इच्छेने जात असतात. पहा तुम्ही, शब्द आणि त्याला अनुकूल असलेली प्रमाणं संतांच्या वाङ्मयामधली. मी जो हा सिद्धांत सांगितला त्याला अनुकूल प्रमाणं संतांच्या गाथ्यांमध्ये किंवा अभंगवाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते येतात इच्छेने, म्हणून शब्द काय वापरले पहा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. शब्दाचा अर्थ काय होतो? आलो म्हणजे आमच्या इच्छेने आलो. उजळावया आलो.
शोधोनिया आले. देवाचं प्रमाण आपण ऐकलं, आणि याला त्याला आणला. संतांचं प्रमाण असं आहे, आम्ही आलो. बरं, गंमत आणखीन सांगू का? संतांच्या चरित्रातली कोणतीही घटना किंवा क्रिया तुम्ही काढून पहा, तुम्हाला तिथं इच्छा प्रारब्ध पाहायला मिळतं. कसं? तुम्ही जे निसर्गामध्ये घडत नाही, जे विज्ञानालाही शक्य नाही, असं चरित्र त्यांचं आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतं. एकच कारण आहे त्याचं, म्हणजे इच्छा प्रारब्ध. पहा तुम्ही, निर्बुद्ध असलेला रेडा नावाचा पशु बोलू शकतो असं कधीही घडत नाही. निसर्गामध्ये घडूच शकत नाही. ज्याला वाणीच दिली नाही, वाचा दिलेली नाही, तो बोलू शकतो असं घडत नाही निसर्गामध्ये. पण निसर्गामध्ये जे घडत नाही ते व्हावं अशी ज्ञानोबारायांची इच्छा झाली, म्हणून निर्बुद्ध असलेला रेडा बोलला का नाही. म्हणून शब्दही कसे वापरलेत पहा. रेड्यामुखी वेद बोलविला. तो बोलत नाही निसर्गामध्ये, पण तसं नाही, त्यांची इच्छा झाली बोलावं म्हणून. निर्जीव भिंत चालू शकते असं घडूच शकत नाही निसर्गामध्ये, पण तिनं चालावं अशी ज्ञानोबारायांची इच्छा झाली, चालविली जड भिंती. शब्दही काय वापरले, चालविली. ती चालत नाही, निसर्गामध्ये चालू शकत नाही, पण चालविली. संतांच्या चरित्रातली, तुकोबारांच्या चरित्रातलं घ्या. मी सुरुवातीला सांगून गेलो, नियम असा आहे की इथं आल्यानंतर देह इथंच ठेवून जावं लागतं. परंतु तुकोबारांना असं वाटलं की हा देह आम्हाला घेऊन जायचा आहे. गेले महाराज. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. पुढे ऐका, मानव देह घेऊन निजधामा गेले, आणि निळा मने सकळ संता तोषविले. याचा अर्थ असा आहे, या पृथ्वीवरती जे नियम आहेत ते सगळ्यांना लागतात, फक्त संतांना लागत नाही. का बरं असं? इच्छा प्रारब्ध. त्यांनी त्यांच्या तपाच्या सामर्थ्यावरती जे अशक्य आहे ते शक्य करतात. मी मागं कीर्तनाला आलो होतो, त्यावेळेस इथलं महात्म्य ऐकलं होतं. पूर्वी इथं दुष्काळ होता म्हणतात. एका महात्म्यांनी, ऋषींनी, त्यांचं नाव आहे नळ ऋषी, नळराज ऋषी, त्यांनी तपश्चर्या केली, आणि तपश्चर्या करून गोदावरी मातेची प्रार्थना केली, आणि तिथं जिथं येऊ शकत नाही तिथं पाणी आहे महाराज. जे कुठंच नाही आहे, बाकी सर्व ठिकाणी दुष्काळ पडेल, पण इथं नाही आहे. हे का बरं? कारण ती त्यांची इच्छा होती, इथं असं व्हावं, इच्छा होती, आणि तसंच होणार. याला म्हणतात इच्छा प्रारब्ध. पहिला वर्ग देवाचा आहे, परीक्षा प्रारब्धातला. दुसरा वर्ग आहे इच्छा प्रारब्धातला, संत महापुरुषांचा. आता आणखीन एक वर्ग राहिला आहे आपला सामान्य जीव. तुम्ही आम्ही जे जीव आहोत, जन्माला आलो, आणि जन्माला आल्यानंतर जगतो आणि मरतो. आपला जो वर्ग आहे तो आहे अनिच्छा प्रारब्धामधला. म्हणजे इच्छा असो अथवा नसो, जसं आपलं कर्म आहे, जसं आपलं प्रारब्ध आहे, जसं आपलं संचित आहे, त्या इच्छा प्रारब्ध संचित क्रियमान या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. आपल्या इच्छेला काडी मात्रही किंमत नाही. आपण जन्माला का आलो? इच्छेमुळे नाही, आपलं कर्म. म्हणून ज्ञानोबारांनी शब्द वापरलेला आहे, आगा कर्मी जे उरावे. कर्म शिल्लक आहे, तया ते भोगावया यावे. कर्म शिल्लक आहे, म्हणून भोगण्याकरता यावंच लागेल. जन्मा येणे घडे पातकाचे मळ, किंवा पाप पुण्य समान क्षमी तैच पाविजे कर्मभूमी. म्हणून इच्छा असो अथवा नसो, जसं आपलं प्रारब्ध आहे. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. आपल्या इच्छेला किंमत नाही. तुम्ही म्हणाल फक्त जन्म मरणाच्याच बाबतीमध्ये आपले प्रारब्ध आहे का? नाही महाराज. तुम्ही आपल्या जीवनातलं, प्रत्येकाने आपल्या जीवनाचं चित्र समोर ठेवा. आपल्या इच्छेला काही किंमत आहे का बघा? काही किंमत नाही. जसं प्रारब्ध आहे, जसं कर्म आहे, तसं घडतं महाराज. आपल्या इच्छेला किंमत नाही. प्रसंगाचा जो
आपला हा प्रकार चालू आहे, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने वय 57 वर्ष आहे हो. कोणाला असं वाटत होतं की त्यांनी जावं? असा कोण आहे? 57व्या वर्षी हे काही जाण्याचं वय आहे? जाण्याचं वय नाही आहे. बरं, त्यांनी जावं असं कोणालाही वाटत नव्हतं. मला आल्याबरोबर सांगितलं की या संपूर्ण दराडे परिवाराचं हे म्हणजे वटवृक्ष होता. सगळ्यांना छायेखाली घेणं, परमार्थाला लावणं आणि सगळ्यांना अन्नपूर्णा मातेसारखं सगळ्यांना अगदी आवडीने आपुलकीने जीव घालणं, असं हे व्यक्तिमत्व होतं. जावं असं कोणाला वाटतंय? पण आपल्या इच्छेला काही किंमत नाही ना. नियम असा आहे, आपल्या इच्छेला किंमत नाही आहे. जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत ते आहेत, आणि ज्या दिवशी आयुष्य संपलं जावं लागतं. हा नियम आहे निसर्गाचा आणि आपलं प्रारब्ध आहे जीवाचं. म्हणून आपल्या इच्छेला काही किंमत नाही. जगामध्ये मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. मज लागी दुःख व्हावे असे कोणी भावे ना जीवे. कोणाला वाटत नाही मला दुःख व्हावं, पण झाल्याशिवाय राहत नाही का? कर्म, प्रारब्ध. याचा अर्थच असा आहे, जीव हा अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडला जातो. आम्ही अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडलं जातो महाराज. आपल्या इच्छेला काही किंमत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचं कर्म त्याच्यासोबत असतं महाराज. असं आहे, रेल्वे असते. रेल्वे, बाकीच्या गाड्या रस्त्यावरून चालतात आणि रेल्वे रुळावरून चालते. पण रुळावरून चाललेल्या त्या रेल्वेच्या चालवणारा जो ड्रायव्हर असतो, ती रेल्वे चालत असताना ती त्याच्या इच्छेवरती चालत नाही. त्याला असं वाटलं की आता हा रेल्वेचा रोळ उजवीकडे चाललेला आहे, आपण डावीकडे चालावं, असं त्याला करता येत नाही. का? कारण तो रुळावरती चालणारी रेल्वे जसा रोळ फिरेल तसं तिला फिरावं लागतं. तसं मनुष्याची जीवन रेखा, जीवन यात्रा ही कर्म नावाच्या रुळावरती चाललेली आहे. त्यामुळे ती जशी फिरेल, फार सुंदर वर्णन आलेलं आहे एकनाथी भागवतामध्ये, बुद्धी होणारा सारिकी ठाके. आपल्याला असं वाटतं की काय मग असं माझ्या डोक्यात आलं होतं. नाही, बुद्धी तशी होते महाराज, आपली बुद्धी तशी होते. म्हणून मनुष्य जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं त्याला कारण कर्म आहे. 2-3 गोष्टी सांगतो कर्माच्या संदर्भामधलं. नाही, एक, योग्य अयोग्य हे आपण ठरवत नसतं, ते शास्त्र ठरवतं. 2, कर्माचा परिणाम काय? कर्म आपल्याला चांगलं आहे का वाईट आहे ते क्रियावरून नाही, परिणामावरून ठरतं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, जे केलेलं आहे ते कधी चुकवता येत नाही. जे केलेलं आहे ते कधी चुकवता येत नाही. ते बरोबर तसंच्या तसं आपल्या जीवनामध्ये घडतं. एक उदाहरण सांगतो. योग्य अयोग्य हे आपण ठरवायचं नाही, शास्त्र ठरवतं. म्हणून श्रीमद भगवद्गीता काय सांगते ऐका, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. आपल्याला असं वाटतं की हे पुण्यकर्म आहे, पण ते आपण ठरवू शकत नाही, ते शास्त्र ठरवतं. उदाहरण सांगतो. पूर्वीचे कीर्तनकार महाराज मंडळी उदाहरण सांगायचे. एक ग्रस्त रस्त्याने निघाला होता, जंगलाची वाट होती. डोंगर कपारीतून जात असताना तो पांतस्त चाललेला होता. घनदाट जंगल लागला नाही. जंगलामध्ये एक महात्मा तपश्चर्या करत बसलेला होता. अंगावरती वस्त्र नाही आहे, सुरकुत्या पडलेल्या आहेत अंगाला. ऊन वारा पावसाचा प्रचंड परिणाम त्याच्या शरीरावरती होतोय. आणि तेवढ्यामध्ये त्या महात्म्याला पाहिलं आणि त्याला असं वाटलं की अरे, एवढा मोठा महात्मा दिसतोय, आपण काहीतरी त्याची सेवा करावी, त्याची शुश्रूषा करावी. हा हेतू मनात ठेवून तो जवळ गेला. विचार केला काय करावं काय करावं काय करावं. तेवढ्यामध्ये त्याला एक युक्ती सुचली की महात्मा उन्हापासून, वाऱ्यापासून आणि थंडीपासून त्याचं संरक्षण करू शकत नाही आहे. अंगावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, पण त्याला जर अंगाला आपण तेल लावलं तर त्याला थोडंसं बरं वाटेल. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या पिशवीत हात घातला तर तेलाची बॉटल होती, शिशी होती. त्यांनी काढली आणि काही न विचार करता त्यांनी सगळं तेल त्याच्या अंगाला लावलं, पूर्ण अंगाला लावलं. आपल्याला असं वाटतं की त्यांनी त्याची सेवा केली. बरोबर ना? हे कर्म योग्य आहे का अयोग्य आहे? चांगलं आहे का वाईट आहे? एखाद्या महात्म्याची सेवा करणं निश्चितच चांगलं कर्म आहे, कारण महात्मा बसलेला आहे. असं आहे, परमार्थ आपल्याला करता येत नाही, दुसरा जर करत असेल तर त्याला मदत करा, अर्ध पुण्य मिळतं. तीर्थयात्रेला जाता येत नाही आपल्याला,
पण दुसरा चाललाय ना, त्याला तीर्थयात्रेकरता मदत करा. देऊन यावेच धाडावे तीर्थासी, मेला आला त्याशी अर्धपुण्य. तीर्थयात्रा करणाऱ्याला जर मदत केली तर तो गेला, समजा तिकडे गेला आणि परत आलाच नाही, किंवा परत आला तरी अर्धपुण्य आपल्याला मिळतं. चांगलं कर्म करायला सुरू एखादा करतोय, सप्ताह करतोय, अन्नदान करतोय, मदत करा, अर्धपुण्य मिळतं. असं आहे. एखादा पाप कर्म करत असाल आणि तुम्ही जर त्याला मदत केली, नाहक अर्ध पाप अंगावरती येतं. केले पाप जेने दिली अनुमोदन, आणि दोघाशी पतन सारेखेची. म्हणून चांगलं कर्म करताना मदत केली तर अर्ध पुण्य मिळतं, वाईट कर्म करताना मदत केली तर आपल्याला अर्ध पाप मिळतं. हे तो असा आहे. त्या गृहस्थाला असं वाटलं की महात्मा आहे, काहीतरी सेवा करावी, म्हणून त्यांनी त्याच्या अंगाला मालिश केली. आणि मालिश केल्यानंतर तो गृहस्थ निघून गेला. तो गृहस्थ निघून गेला. आपल्याला असं वाटतं की त्यांनी फार मोठं पुण्यकर्म केलं का, मालिश केली, अंगाला तेल लावलं. पण ऐका, योग्य अयोग्य हे आपण ठरवू शकत नाही, परिणाम ठरवतो. परिणाम ठरवतो. घडलं असं, तो गृहस्थ निघून गेला, पण त्यांनी त्या अंगाला लावलेल्या तेलाच्या वासाने, जवळ एक राऊळ होतं, त्या राऊळात मुंग्या होत्या, आणि मुंग्या बाहेर आल्या आणि त्या महात्म्याच्या अंगाला कडकडून चावा घेतला. रक्तबंबाळ शरीर करून टाकलं महाराज, कडकडून चावा घेतला. आता परिणामाचा जर विचार केला तर त्यांनी केलेलं कर्म हे बरोबर आहे का चुकीचं आहे, तुम्हीच ठरवा. आता बरोबर नाही आहे. बरं, कधी कधी अयोग्य वाटणारं कर्म सुद्धा कधी कधी योग्य होतं, पुण्यकारक होतं. तोच दृष्टांत आहे. त्याच रस्त्याने एक दुर्जन दुष्ट मनुष्य येत होता. त्याची नजर गेली त्या महात्म्यावरती, आणि पाहिल्याबरोबर तो त्याला शिव्या देऊ लागला, अद्वा बोलू लागला, अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्याची निंदा करू लागला. बरं, इथपर्यंत थांबला नाही, तो त्याची निंदा करू लागला. जवळ आला, येताना तो शांत बसला नाही. तो ऊस खात येत होता. ऊस खायचा आणि चुईटी साधूला फेकून मारायचा, ऊस खायचा आणि चुईटी साधूला फेकून मारायचा. ऐका, साधूला माहीत नाही की कुणी माझ्या अंगाला तेल लावतंय, आणि त्याला हेही माहीत नाही की कुणी मला ऊसाची चुईटी मारतंय. त्याला म्हणतात साधू. माझं हेही नाही आणि तेही नाही. पण मला सांगा, अंगावरती चुईट्या फेकून मारणं हे कर्म चांगलं का वाईट? निश्चितच वाईट आहे. एखाद्या महात्म्याला कारण नसताना त्रास देणं हे वाईटच आहे. पण परिणाम काय झाला आहे का, त्या उसाच्या चुईट्या साधूला फेकून मारल्यामुळे अंगावच्या सर्व मुंग्या उतरल्या आणि त्या चुईट्याला जाऊन चिकटल्या. परिणामाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की हे कर्म त्यांनी केलेलं चांगलं आहे. म्हणजे काय, योग्य अयोग्य हे आपण ठरवू शकत नाही, आपल्या कर्माचा परिणाम ठरवतं. आणि कर्माचा सिद्धांत आहे, केलेलं कर्म भोगल्याशिवाय चुकत नाही. जे केलेलं आहे ते भोगूनच संपवावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्या अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, का हो, आम्ही एवढा परमार्थ करतो, वारी करतो, एवढं सगळं चांगलं करतो, अन्नदान करतो, तरी आमच्या जीवनामध्ये एवढी संकट का, एवढी दुःख का? आणि ते बघा, एकटंच आहे गावामध्ये, पण अख्ख्या गावाला डोईजड झालेलं आहे. कधी परमार्थ नाही, कधी सप्त्यात पंगत नाही आहे, कधी पंढरपूरची वारी नाही आहे, पण एकालाही त्रास द्यायचा सोडत नाही, पण त्याची भरभराट चालू झालेली आहे. आम्ही एवढं चांगलं वागतो तर आम्हाला एवढं दुःख का, आणि तो एवढा वाईट वागतो तर त्याच्या जीवनामध्ये चांगलं का? असा प्रश्न अनेकांच्या जीवनामध्ये निर्माण होतो. असं का बरं, असं का? ऐका, काय, आपल्याला समोरचं कर्म दिसतं, पण त्याच्या पाठीमागच्या भूमिका, त्याच्या पाठीमागची जी कायम कारण मीमांसा दिसत नाही महाराज. काय, कर्म सारखे असले तरी भूमिका भिन्न असतात महाराज. पहा तुम्ही, एखादा दरोडेखोर एखाद्या घरमालकाचा खून करण्याकरता पोट फाडतो, आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ऑपरेशन करण्याकरता डॉक्टरसुद्धा एखाद्याचं पोट फाडतो. दोघाची क्रिया सारखीच आहे ना हो. डॉक्टरनेही पोट फाडलं आणि दरोडेखोरानेही पोट फाडलं, पण दोघाच्या क्रियेच्या पाठीमागची भूमिका वेगळी आहे. एकाला मारायचं असतं आणि एकाला तारायचं असतं, किंवा या क्रियेच्या पाठीमागची भूमिका पाहिली पाहिजे महाराज. म्हणून पहा तुम्ही, कधी कधी योग्य अयोग्य हे आपण ठरवू शकत नाही, शास्त्र ठरवतं. शास्त्र ठरवतं. ऐका, आपल्याला असं वाटतं की आम्ही चांगले वागतो तरी आमच्या जीवनामध्ये संकट का, आणि तो एवढा विरोधी वागतो, चुकीचा वागतो तरी त्याच्या जीवनामध्ये चांगली भरभराट का? घरातलं उदाहरण देतो म्हणजे लवकर लक्षात येईल. आपल्याकडे धान्य साठवायच्या कोठ्या असतात,
कणगी म्हणतात त्याला, आहे ना, कणगी किंवा कोठी म्हणतात. आता त्या पत्र्याचे आलेले आहेत, आपण उन्हामध्ये ठेवतो. काय करतो आपण शेतामध्ये जे धान्य काढलेलं आहे ते धान्य त्या कणगीमध्ये साठवतो आणि साठवल्यानंतर जेवढं वापरायचं असतं तर ते वापरण्याकरता त्याला खाली एक साधन असतं, खाली एक छिद्र असतं आणि त्या छिद्रातून आपण काढतो आणि जेवढं लागेल तेवढं ते काढतो, ते दळून आपण घरी खाण्याकरता घेतो. कर्मसुद्धा तसंच आहे महाराज. ऐका, आपण आज जे केलेलं आहे त्याला करतो आहोत त्याला म्हणतात क्रियमान. जे क्रियमान केलेलं आहे त्याच्यातून जे पापपुण्य निर्माण होतं ते संचितामध्ये जमा होतं आणि त्याच्यातून जे भोगायला येतं त्याला प्रारब्ध असं म्हटलेलं आहे. आपण शेतकरी वर्गातले आहोत. आपण काय करतो, शेतामध्ये ज्वारी पेरतो, मका पेरतो, गहू पेरतो. हे केल्यानंतर लगेच खायला येतं का ते? नाही. मग हे सर्व केल्यानंतर ते योग्य आलं, त्याचे दाणे तयार झाले की मशनीमध्ये यंत्रामध्ये ते सर्व करतो आणि त्याचे पोते किंवा ह्या कणग्या भरून ठेवतो. बरं, जेवढ्या कणग्या भरलेल्या आहेत ते रोज संपवतो का एका दिवसात? नाही. जेवढं लागल तेवढं घेतो, तेवढं दळून खातो महाराज. आणि त्याच्यामध्ये एक व्यवस्था असते त्या कणगीमध्ये, वरती टाकायचं असतं आणि खालून काढायचं असतं. आता मी मगाशी जो प्रश्न म्हटला ना की आम्ही चांगलं वागतो तरी आमच्या जीवनामध्ये संकट का, आणि तेच वाईट वागतात तर त्यांच्या जीवनामध्ये भरभराट का, त्याचं कारण इथं दडलेलं आहे महाराज. काय, आपण जे त्या कणगीमध्ये साठवतो, समजा गेल्या वर्षी आपल्याला 10 पोती झाले असेल, 10 पोते आपण त्या कणगीमध्ये साठवले, ते खाली बसले आणि यावर्षी 5 पोते झाले महाराज आणि ते वरून टाकले. बरं, खायला काढत असताना आपण यावर्षी झालेलं खायला येतं का त्या कणगीमध्ये अगोदर टाकलेलं खायला येतं? आजचं नाही खायला येत. मग अगोदर गेल्या वर्षी तुम्ही जे भरलेलं होतं ना ते अगोदर खाली आहे ते काढायला तुम्हाला लागतं आणि ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन तुम्हाला खायला मिळणार नाही. कर्मसुद्धा असंच आहे. का हो, आमच्या जीवनामध्ये दुःख का? हो, काय पाठीमागच्या काळामध्ये काय सगळंच योग्य घडलेलं नाही. आता आपण परमार्थाला चांगल्या कर्माला लागलोय, आपल्याला सत्संगती मिळाली, आपल्याला योग्य महापुरुषाची सहवास मिळाला आहे, आपल्याकडून पुण्यकर्म होतंय, पण अगोदर काय घडलेलं आहे ना, आणि ते अगोदर ते आपल्या संचितामध्ये त्या कणगीमध्ये तसंच साठलेलं आहे आणि ते करत असताना आज आपण चांगलं करतोय, पण ते अगोदरचे साठलेलं आहे ना, तुम्ही ते तोंड उघडलं की बरोबर ते सुरुवात होते जुनं. एक काम करा, थोडा धीर धरा, चांगलं कर्म वाढवत राहा, टाकत राहा त्या कणगीमध्ये, ते चांगलं कर्म टाकत राहा. एक दिवस असा येईल जे पूर्वीचं होतं ना ते संपून जाईल आणि चांगलं तुम्हाला येईल. भलेही तुम्हाला आलं नाही पण पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल महाराज. अहो, पण ते वाईट वागतात, थांबा ना. त्याचं कारण असं आहे त्यांच्या पूर्वजांनी फार चांगलं कर्म केलं होतं. लोकांना अन्नदान, भरपूर श्रीमंती त्यांची होती, लोकांना मदत करत होते आणि ते सगळं त्यांच्या कणगीमध्ये साठलेलं आहे. आणि त्यांचा दुरुपयोग करून यांनी तो पैसा व्यसनामध्ये, पापाचरणामध्ये घालवला ना. थोडे दिवस थांबा, पूर्वजाची पुण्याई संपली ना असा झटका येईल. एका दिवसामध्ये सगळं त्याचं नव्हतं होईल. थोडा धीर धरा. का? जोपर्यंत पूर्वजांचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत त्यांच्या जीवनात भरभराट आहे. आणि एकदा का ते संपलं महाराज, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, थोड्या दिवसामध्ये त्यांच्यामध्ये बदल होईल. याच्याकरता धीर धरावा. सांगायचा हेतू असा आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व गती त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया दे यावे देहा एका. केलेलं कर्म कधी चुकवता येत नाही. जो करतो त्यालाच भोगावं लागतं महाराज. नियम असा आहे कर्माचा, जो करतो त्यालाच ते भोगावं लागतं. दुपारची वेळ होती, रस्त्याने प्रवास करणारा गृहस्थ होता. जात असताना त्याला असं भूक लागली, जवळ काही नाही आहे. पाहिलं समोर एक आंबराई होती, आंब्याचं झाड होतं आणि विचार केला आंब्याचं झाड आहे, आपण तोडावं आणि तो आंबा खावा. पण दुसऱ्याची आंबराई विचारायला पाहिजे होतं. काही विचार न करता तो कुंपणावून उडी मारली, आतमध्ये गेला, आंबा तोडला, आंबा खाल्ला आणि तेवढ्यामध्ये आंबराईचा मालक त्या ठिकाणी आला. त्याने काही विचार केला नाही, आंबा तोडला म्हणून बाही मागं सारली आणि त्याला खूप मारलं. मारल्यानंतर तो रडायला लागला. हा दृष्टांत आहे, पण त्याच्यातला सिद्धांत आणि बारकावा असा आहे, केलेलं कर्म कधी चुकत नाही. केलेलं कर्म कधी न भुक्तुम शेते कर्म कल्पकोटी शतैरपी. केलेलं कर्म कधी चुकत नाही.
त्यांनी आंबा पाहिला, पण ज्या डोळ्याने तो आंबा पाहिला ते डोळे त्या आंब्यापर्यंत जाऊ शकतात का? आंबे डोळ्यापर्यंत जाऊ शकतात का? नाही. मग गेला कशाने? पायाने. बरं, ज्या पायाने तो त्या आंब्यापर्यंत गेला ते पाय आंबा तोडू शकतात का? तोडला कोणी? हाताने. बरं, ज्या हाताने तो आंबा तोडला ते हात आंबा खाऊ शकतात का? खाल्ला कोणी? तोंडाने. आणि तेवढ्यात आंबराईचा मालक आला, त्यांनी काही न विचार करता त्याला खूप मारलं महाराज, दोन्ही गाल सुजवले. मला सांगा, आणि मारल्याबरोबर त्याला वाईट वाटलं आणि तो रडायला लागला महाराज. त्याच्या डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी यायला लागलं. माझा बारकावा लक्षात घ्या बरं, सिद्धांत ऐका. आंबा तोडला होता हाताने, आंबा तोडला होता हाताने, आंबा खाल्ला होता तोंडाने, आणि मार कोणी खाल्ला? गालाने. आणि पाणी कुठून आलं? डोळ्यातून. वास्तविक पाहता त्या डोळ्याने काही केलं नव्हतं, तरी सुद्धा त्या डोळ्यातून पाणी का आलं? त्याचं एकच उत्तर आहे, एकच उत्तर आहे. का? कारण या सगळ्याची कुटाण्याची सुरुवात ज्या डोळ्याने केली ना त्याला भोगावं लागलं. आपल्या संत परंपरेमध्ये सज्जन कसायचं चरित्र सांगतात. सज्जन कसाया विकू लागे मांस आलंय ना आपल्या काकड्याच्या अभंगामध्ये. हा सज्जन कसाई भगवत भक्त होता महाराज जगन्नाथाचा. सकाळी उठावं, दिनकर्म करावा आणि 15 दिवसातून संसार करावा, 15 दिवसाची पायीवारी करावी. प्रत्येक महिन्याला 15 दिवस चालत जावं जगन्नाथापर्यंत, असा दिनक्रम चालू होता महाराज. एक दिवशीचा प्रसंग आहे. पायी जगन्नाथाच्या यात्रेला निघाले. जात असताना मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत जात असताना एका घरामध्ये मुक्काम करण्याचा प्रसंग आला. ज्या घरामध्ये थांबणार त्या घरामध्ये पती पत्नी दोघंच राहत होते. पण मुक्काम करत असताना ओसरीवरती आपली वळकटी टाकलेली आहे, 2 घास मिळतील ते खाल्लेले आहेत, भजन केलं, नित्यनेम केला आणि तिथं विश्रांती घेण्याकरता पडलेले आहेत. दुर्दैव असं महाराज, त्या घरामध्ये त्या रात्री त्या पती पत्नींचं, घरातील नवरा बायकोंचं भांडण झालं. भांडण विकोपाला गेलं. प्रचंड अशा प्रकारचा कलोहाल दोघा नवरा बायकोंचा चालू झाला. आणि भांडणाचा प्रकार, रागाच्या भरामध्ये त्या स्त्रीच्या हातामध्ये धारदार शस्त्र आलं आणि त्या धारदार शस्त्राचा घाव वर्मावरती बसला, मानेवरती बसला, आणि त्या धारदार शस्त्राने तिच्या असलेल्या नवऱ्याचा, पतीचा शिरच्छेद झाला महाराज. एका बाजूला धड पडलं, एका बाजूला शिर पडलेलं आहे, आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये रक्ताचा सडा त्या ठिकाणी पडलेला आहे, आणि तो धड हलतंय. अशा प्रकारचे प्रसंग. आणि काहीतरी कालवा झाला म्हणून सज्जन कसायला जाग आली. दाराच्या फटीतून पाहिलं तर समोर हे दृश्य पाहिलं महाराज. एका बाजूला शिर आहे, एका बाजूला धड आहे, आणि हातामध्ये शस्त्र घेतलेली ती स्त्री आहे. भयंकर अशा प्रकारचा त्याला तो प्रकार वाटला. अरे काय आज पाहायला मिळालं माझ्या? पापाची गुन्हे त्याची वेळ दर्शने, काय अशी वेळ ओढवली अमंगळ, आजी दुखावले मन कथा काळी झाला शीन. ऐका, आपल्यासमोर जर पाप येत असेल तर समजावं या पापाला कुठंतरी आपण केलेलं अगोदरचं कर्म कारणीभूत आहे. पापाविन नाही पाप येत पुढे, साक्षीशी रोकडे साक्ष आले. काय प्रसंग घडला. सज्जन कसाई तळमळ करू लागलेले आहेत. काय करावं, काय करावं. अशा ठिकाणी थांबलं चांगलं नाही महाराज. न मिळती एका एक जय नगरीचे लोक, भले ते राहू नये शने होईल नकळे काय. थांबू नये महाराज अशा ठिकाणी. महाराज आपली वळकटी उचलली, बांधलेली आहे, पडशी डोक्यावरती घेतलेले सज्जन कसाय रस्त्याने निघू लागलेले आहेत. थोड्या वेळाने ती महिला शुद्धीवरती आली. विचार करू लागली, काय घडलं माझ्याकडून. असं आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. आपल्याकडून दुर्बुद्धी घडलेली आहे. आपल्याकडून आपल्या पतीचा शिरच्छेद झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे, आणि याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, आपण गुंता कामा नये म्हणून त्या स्त्रीने बनाव केला महाराज. बनाव बनवला आणि ती हातातलं शस्त्र टाकून दिली आणि मोठ्याने आरडाओरडा करू लागली, आक्रोश करू लागली. आणि तिचा आरडाओरडा ऐकल्यानंतर जवळचे आसपासचे शेजारी जागे झाले, धावत घराकडे गेलेले. दरवाजा उघडलेला आहे आणि पाहतात तर समोर शस्त्र पडलेलं आहे. एका बाजूला धड आहे, एका बाजूला शिर आहे, रक्ताचा सडा पडलेला आहे, आणि कोपऱ्यामध्ये ती आक्रोश करणारी महिला त्या ठिकाणी बसलेली आहे. तिला सावध केलं, विचारलं काय प्रकार आहे. आणि त्यावेळेस तिने बनाव असा केला, अहो कोणतरी जगन्नाथाचा भक्त म्हणवणारा ढोंगी बाबा रात्री माझ्या घरी आला. अतिथी म्हणून मी त्याला झोपण्याकरता ओसरी दिली, खाण्याकरता भाकरी दिली. पण रात्री मध्यरात्री त्यांनी माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेस माझ्या पतीने त्याला विरोध केला. म्हणून त्यांनी या धारदार शस्त्राने त्याने माझ्या पतीचा खून केला, आणि तो या रस्त्याने निघून गेला.
लोक धावले महाराज, हातामध्ये असेल ते काट्या कुऱ्हाडे सगळे शस्त्र घेतले, धावत पळत त्या रस्त्याने चालले. तर समोर सज्जन कसाई चालत चालत निघाले होते. पकडलेलं आहे त्यांना, घेऊन आलेले आहेत, राजदरबारामध्ये हजर केलेलं आहे. आणि राजदरबारासमोर सर्व आरोपाची शहानिशा झाली आणि सबळ पुरावा मिळाला नाही. पण घटना घडताना तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता म्हणून राजाने शिक्षा दिली की तू त्या ठिकाणी उपस्थित होता म्हणून तुला शिक्षा, तुझे दोन्ही हात कलम करण्यात येतील. महाराज दोन्ही हात तोडण्यात आले. सज्जन कसायाचे प्रसंग काय निर्माण झाला? सज्जन कसाय विचार करू लागलेले, अरे काय प्रसंग हा माझ्यावरती, मनी ध्यानी काही नसताना माझे दोन्ही हात का कलम करण्यात आलेले आहेत? पण हा प्रश्न आपण देवाला विचारावा. म्हणून सज्जन कसाई तसेच जगन्नाथाकडे गेलेले आहेत आणि जगन्नाथाच्या समोर धरणं धरलेलं आहे. महाराज असं आहे, तुझे द्वारीचा कुतरा नको मोकोलो दातारा, धरणे घेतले दादात नको धरून उठो हात. देवाशी भांडू लागलेले आहेत सज्जन कसाय. देवा काय चूक केली होती महाराज? अरे तुला असं वाटतं का की आम्ही तुझे पोटासाठी तुझे भक्ती करतो म्हणून? असं आहे देवा, लौकिकापुरती नव्हे माझी सेवा. देवा लौकिकासाठी आम्ही पोटासाठी तुझी भक्ती करत नाही देवा. अरे तुझ्या देवा भक्ती करता काय नाही केलं रे? जाळूनी संसार बैसलो अंगणी. देवा कोणासाठी केली प्रपंचाची होळी, अपाया वेगळी माये बापा. अरे काय नाही केलं? सगळे दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान स्त्रिये की अन्न करता मिली. आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं देवा. तुझ्या भक्ती करता राख केली रे संसाराची. आम्ही आमच्या हाताने संसारा आगी आपुलेनी हाते, आम्ही आमच्या हाताने संसाराला राख रांगोळी केली आणि तुझी भक्ती करतोय, आमचे हात कलम करण्यात यावे. काय असं चुकलं देवा माझं? बरं आतापर्यंत पाहिलेलं आहे तू, ज्यांना ज्यांना तो शरण आले, जे जे शरण आले ते ते आपण गेले. जे जे तुला शरण आले भक्ती केली ना त्याच्या संसाराची राख रांगोळी केली महाराज. तू आतापर्यंत तसंच केले. धुंद झाला तुझा दरबार. अरे पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. तुझ्या देवा तुझ्या दरबारात न्याय नाही आहे. तू चांगल्याला कधीच चांगलं होऊ देत नाही, तू वाईट कर. भांडू लागले महाराज. असं आहे, संत देवासोबत भांडतात महाराज, लोकांसोबत भांडत नाहीत. थोड्या वेळाने धरणं धरलेलं आहे. देवा माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत अन्न घेणार नाही, पाणी घेणार नाही, या ठिकाणी धरणं धरणार. माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला आणि तिसऱ्या दिवशी स्वप्न दृष्टांत झाला आणि भगवान जगन्नाथ स्वप्नामध्ये आले आणि सज्जन कसाला उठवू लागले. सज्जना उठ बाबा. कोण आहे? अरे मी जगन्नाथ भगवान आहे. अरे कशा करता आला? अरे तू 2 दिवस खाल्लं नाही, मलाही अन्न पाणी गोड लागणार. सज्जना देवा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. काय असं चुकलं माझं की ज्याच्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये देवा माझ्यावरती हे संकट आलेलं आहे? काय चुकलं देवा माझं? थोड्या वेळाने जगन्नाथ सावध करू लागलेले आहेत. ऐक सज्जना, हे या जन्मीचं नाही आहे, हे गतजन्मीचं आहे. म्हणजे नियम असा आहे सज्जना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. माझं काही चुकत नाही, जसं कर्म तुम्ही करता तसं तुम्हाला भोगावं लागतं. असं आहे महाराज. बँकेचा मॅनेजर जरी आपला पाहुणा असला तरी आपल्याला तेच पैसे देतो जेवढे आपल्या खात्यावरती आहे, आणि खात्यावरती नसताना तो पैसे देऊ शकत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये तेच भोगायला लागतात महाराज जे आपण केलेले आहेत. सज्जना काय चुकलं देवा माझं? ऐक, हे या जन्मातलं नाही, गत जन्मातलं आहे. म्हणजे गेल्या जन्मामध्ये तू एक भगवत भक्त होता. सकाळी उठावं, गंगेचं स्नान करावं, नित्यकर्म करावं, असं तू रोज करत होता. एक दिवशीचा प्रसंग आहे. सकाळी तू उठला, पहाटे उठला, गंगेवरती स्नान केलेलं आहे, बाहेर आला, एका हातामध्ये कमंडलो, एका हातामध्ये पंचा आहे, आणि घेऊन जात असताना तू ज्या रस्त्याने चालला होता ना त्या रस्त्याने कसाई हातामध्ये शस्त्र घेऊन एका गाईला पकडत होता आणि त्याच्या तावडीतून सुटलेली ती गाई पुढे पळत होते. गाई पुढे पळते, कसाई मागे आहे, गाई पुढे कसाई मागे, आणि अकांत करत ती गाई धावते. आणि तेवढ्यामध्ये तो कसाई ओरडत होता, अहो गाईला पकडा, अहो गाईला पकडा. तुझ्या कानावरती तो आवाज आला. हातामध्ये पंचा आणि कमंडलो घेऊन येणारा, स्नान करून येणारा तो आवाज ऐकल्याबरोबर कमंडलो आणि पंचा फेकून दिला आणि तू ती गायीची शिंग पकडली. महाराज देवा पुराणातल्या गप्पा सांगू नका, माझे हात का तोडण्यात आले त्याचं उत्तर द्या. हिथंच तुझं उत्तर आहे. काय उत्तर आहे देवा? ऐक सज्जना, ज्या गाईला तू पकडलं होतं ना ती या जन्मात झाली बाई.
गेल्या जन्मामध्ये ज्या कसायाने त्या गायीचा शिरच्छेद केला होता ना, या जन्मामध्ये त्या बाईरूपी गायीने किंवा गायीरूपी बाईने आपला पती जो कसाई होता गेल्या जन्मातला त्याचा शिरच्छेद केला. माझे का हात तोडले देवा? ऐक सज्जना, ज्या 2 हातांनी तू ती गायी पकडली होती ना, याच जन्मामध्ये त्याच गायीरूपी बाई करता तुला तुझे दोन्ही हात कलम करावे लागले. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून जीवनामध्ये महाराज चांगलं कर्म करत राहावं. असं आहे, चांगलं कर्म करणं तेच आपली कीर्ती राहते महाराज. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात कर्म चांगलं करा, कर्मेषु भजावा. किंवा कर्म काय, एक रूपक मी नेहमी सांगत असतो. एक राजा होता, त्याला तीन पत्न्या होत्या, 2 आवडती होती, 1 नावडती होती. राजा स्वर्गवासी झाला. स्वर्गवासी झाल्यानंतर प्रधान 3 राण्यांजवळ गेला आणि 3 राण्यांना विचारू लागला. प्रधानांनी पहिल्या राणीला विचारलं, राणी साहेब तुम्ही पट्टराणी होत्या, राजाच्या आवडत्या होत्या, राजा स्वर्गवासी झालेला आहे, तुम्ही काय करणार? तिने उत्तर दिलं. म्हणले राजा गेला? म्हटले हो. मग एवढा सगळा कारभार, हा विस्तार, हा एवढा मोठा प्रपंच कोण पाहणार? मी इथंच थांबणार. प्रधान दुसऱ्या राणीजवळ गेला. राणी साहेब राजा स्वर्गवासी झालेला आहे, तुम्ही काय करणार? तिनं उत्तर दिलं राजा गेला? म्हणजे हो. मग राजा गेलाय म्हटले आता मी दुसरा करणार आहे. प्रधान तिसऱ्या राणीजवळ गेला. राणी साहेब तुम्ही राजाच्या आवडत्या नव्हत्या, पण राजा गेलेला आहे, कर्तव्य म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे, तुम्ही काय करणार? तिनं उत्तर दिलेलं फार महत्त्वाचं होतं महाराज. ती म्हटली असं आहे, मी राजाची आवडती जरी नसले तरी राजाच्या नावाचं मंगळसूत्र आणि कुंकू येत होते, त्यामुळं जिथं राजा गेला मी तिथं जाणार आहे, मी राजाच्या सोबत जाणार आहे. हे रूपक आहे महाराज. प्रत्येकजण राजा आहे. इथं बसलेला आलेला प्रत्येकजण राजा आहे. आम्ही राजा आहोत. आपल्याला या 3 भूमिकेला सामोरं जावं लागतं. पहिलीनं उत्तर दिलं होतं राजा गेला, एवढा मोठा विस्तार कारभार कोण पाहणार? मी इथंच थांबणार आहे. आपण राजा आहोत महाराज. आपण गेल्यानंतर जे आपल्यासोबत अजिबात येत नाही ते म्हणजे घर दार, शेती वाडी, बंगला गाडी. मला सांगा याच्यापैकी काय सोबत येतं? या जगातलं काय सोबत येतं? बरं कोणाच्या आलं होतं का आतापर्यंत? पुढे येणार आहे का? आताही नाही, मागेही नाही, पुढेही नाही महाराज. अजिबात सोबत येत नाही. हे जिथं आहे, जसं आहे ते तसंच्या तसंच राहतं महाराज. पहिलीनं उत्तर दिलं मी इथंच थांबणार आहे. दुसरीनं उत्तर दिलं पहिला गेला की मी दुसरा करणार आहे. ते म्हणजे आपण कमवलेलं धन. जोपर्यंत आपण असतो ना, आपल्या हातात असतं महाराज, आपला हात धरून असतं. आणि ज्या दिवशी आपण जातो तेच धन दुसऱ्याचा हात धरतं आणि निघून जातं महाराज. आपल्याजवळ थांबत नाही. धन बदलत नाही. अत्यंत चंचल लक्ष्मी आहे महाराज, सगळ्यात चंचल. कधीच स्थिर नसते, कधीच एकाकडे राहत नाही, सतत फिरत राहते महाराज. म्हणून ऐका, दुसरीनं उत्तर दिलं मी पहिला गेला दुसरा करणार आहे म्हणजे आपण कमवलेलं धन. आणि तिसरीनं सांगितलं होतं मी राजाची आवडती नाही आहे, पण जिथं राजा गेला मी तिथं जाणार आहे, मी राजाच्या सोबत जाणार आहे. सांगतो तुम्हाला, ते म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं सत्कर्म, आपण आपल्या जीवनामध्ये केलेला परमार्थ. खरं सांगू, सत्कर्म करायला नाही आवडत महाराज, परमार्थ करायला नाही आवडत महाराज. गंमत पहा, द्वापार युगामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य होतं. किती? 18 अक्षौहिणी. म्हणजे देव होता, देव असतानाची ही घटना मी सांगतोय. 18 अक्षौहिणी सैन्य होतं. आणि कौरवाच्या बाजूने किती गेले? 11 अक्षौहिणी. आणि पांडवाच्या बाजूने 7 अक्षौहिणी. म्हणजे देव हयात असताना देवाच्या विरोधात बहुमत गेलं होतं महाराज. देव असताना देवाच्या विरोधात बहुमत गेलेलं होतं. आपल्याला या युगामध्ये देव नास्तिक आहेत असं म्हणू नका. द्वापारिस्तिक लोक जास्त होती म्हणून त्यांचा भरणा जास्त आहे. पण ऐका, सोबत फक्त आपलं सत्कर्म आणि आपला परमार्थच येतो. याकरता आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करत राहावं. ज्ञानोबाराय म्हणतात तेच उरतं. आगा कर्मीचंही उरावे, कर्मच उरतं. आणि म्हणून त्या सुखदुःखाचा भोग घेण्याकरता आपल्याला देहाला यावं. देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूची आस होळिया, ना म्हणून ये धनंजया जिया परे. महाराज जो काय इथं शब्द फार बारकाईनं वापरलेला आहे. साधू संतांचे प्रत्येक अक्षर शब्द एक अनुस्वार सुद्धा महाराज वाया जात नाही, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. फार मोठं आहे. काय म्हटलेलं आहे? जन्म मृत्यूची या सोहळिया. मरण हे चांगलं का वाईट? मृत्यू हा चांगला का वाईट? आता संतांची भाषा अशी आहे, त्यांनी सोहळा म्हटलंय. बरं,
मी थोडंसं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देईल. जन्ममृत्यूच्या सोहळ्या किंवा आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. सोहळा म्हटलेला आहे. मरण वाईट नाही आहे. उदाहरण सांगतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मरणाला उदाहरण दिलेलं आहे शर्टाचं, सदऱ्याचं, कापडाचं. काय असतं, आपण अंगामध्ये कपडे घालतो, सदरा घालतो, वापरल्यानंतर वापरून तो खराब होतो, जीर्ण होतो. मग तो जीर्ण झालेला कपडा टाकणं आणि नवीन कपडा अंगावरती घेणं हे चांगलं वाटतं का वाईट वाटतं? म्हणजे उत्तर श्रीमद भगवद्गीतेतलं उत्तर असं आहे की अंगावरचा जीर्ण झालेला सदरा टाकून देण्यामध्ये आणि नवीन अंगामध्ये घालण्यामध्ये वाईट नाही, आनंद होतो. श्रीमद भगवद्गीता सांगते, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि मग नूतन वेडीजे. तसं ऐका, जीर्ण झालेला हा देह, हा देह शरीर जीर्ण झालं की तो टाकला पाहिजे आणि नवीन अंगावरती म्हणजे नवीन देह धारण केला पाहिजे. हे जसं आहे. आता हा उदाहरण दृष्टांत पूर्वीच्या काळातला आहे. आताच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर आता प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे, हँडसेट आलेला आहे. आपण काय करतो, बाजारामध्ये जातो, नवीन हँडसेट घेतो आणि नवीन हँडसेट घेतला, त्याच्यामध्ये आपलं कार्ड टाकतो आणि कार्ड टाकतो, मेमरी कार्ड असतं त्याच्यामध्ये, आणि त्या कार्डामध्ये आपले सगळे मोबाईलचे नंबर असतात, हे का नाही, सगळे फोटो असतात, सगळे व्हिडिओ असतात, आणखीन काय सगळे डॉक्युमेंट असतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, सगळे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये असतात. आणि त्याचा वापर करतो महाराज. वापर केल्यानंतर काही दिवसांनी, कालांतराने हळूहळू त्याची बटणं खराब होतात महाराज. बटणं खराब व्हायला लागतात आणि बटणं खराब झाली की आपण काय करतो, तो जो हँडसेट आहे त्याच्यातलं कार्ड काढून घेतो, दुकानामध्ये जातो आणि नवीन हँडसेट घेतो. मग मला सांगा, जुना टाकण्यामध्ये, हँडसेट टाकण्यामध्ये आणि नवीन घेण्यामध्ये आनंद होतो का ना? आपल्याला आनंद होतो महाराज. नवीन हँडसेट घेतला आणि ते बी जर साधा असेल, सॅमसंगचा असेल तर बरं वाटतं महाराज. पण जर आयफोन असेल तर आयफोन घेतला म्हणजे त्याचा आनंद द्विगुणित होतो महाराज. गंमत अशी आहे महाराज, असं आहे, रोज अपडेट होत आहेत. नवीन मोबाईल प्रो मॅक्स किती काय ते आम्हालाही कळत नाही एवढं. गाड्यांमध्ये रोज नवीन गाड्या येत आहेत, रोज नवीन गाड्या येत आहेत. बघा बरं का हो, तुम्ही गाडी घेणार होते ना, अहो थांबा हो, पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते. महाराज, हे मानव निर्मित जगामध्ये आज जे ते उद्या चालत नाही, उद्या जे आहे ते परवा चालत नाही. मला आपल्याला असं विचारायचं आहे, हे शरीर नावाची जी मॉडेल ज्या भगवान परमात्म्याने केलेलं आहे, ह्याचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आली काय आणखीन? आणि कुणाला असं वाटलं का की ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स येईल महाराज? काय बनवणारा असेल व? गाड्यांमध्ये, फोनमध्ये नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते आणि लोक म्हणतात ॲडव्हान्स घ्या. बनवतानाच त्यांनी एवढं ॲडव्हान्स बनवलेलं आहे की तुम्हाला ह्याचा पार्ट दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आणि याच्यासारखं दुसरं कोणी मिळणार नाही. हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे शरीर नावाची. मग आपण काय करतो, नवीन हँडसेट घेतो महाराज. बरं, नवीन हँडसेट घेतला, काय बदलतो? फक्त वरचं खोकडं बदलतो आणि पहिल्या खराब झालेल्या मोबाईलमधलं कार्ड काढतो. बघा बरं, पहिल्या खराब झालेल्या मोबाईलमधलं कार्ड काढतो आणि नवीन मोबाईलमध्ये टाकतो. काय बदललं? वरचं खोकडं बदललं. आतला बरं, सगळी मेमरी कुठं असते? त्या कार्डामध्ये. फोन गॅलरी, फोटो गॅलरी, तुमचे नंबर सगळं कुठं असतं? त्या कार्डामध्ये. मग बदललं काय? फक्त वरचा हँडसेट बदलला, खोकडं बदललं. बरं, का बदललं बरं? कारण पहिलं जे होतं ना, ते वापरून खराब झालं होतं महाराज. वापरून खराब झालं होतं. हे मोबाईलचं सांगत नाही आहे मी, ह्या मोबाईलचं सांगत नाही, आपल्या शरीराचं सांगतोय. म्हणजे कसं, वापरून एखाद्या मोबाईलचा साऊंड खराब झाला होता, म्हणजे कानाने ऐकणं बंद झालं होतं, बंदच झालं होतं, ऐकायचं येत नव्हतं. कायकायांना दिसत नव्हतं, म्हणजे समजावं त्यांचा डिस्प्ले गेलेला होता, दिसतच नव्हतं, डिस्प्ले गेला होता. कोणाचे गोळे दुखतात, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाच्या पोट फुगतं महाराज, समजावं बॅटरी फुगायला लागलेली. आता काय करा, नवीन हँडसेट घ्या. याचा अर्थ काय? शरीर
टाकणं आणि नवीन धारण करणं. श्रीमद भगवद्गीता सांगते हे एका सदऱ्यासारखं आहे आणि संत महात्मे सांगतात आपलं जीर्ण झालेलं शरीर टाकावं आणि नवीन धारण करावं. म्हणून हे दुःखकारक नाही, हे सुखकारक आहे. आणि जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे, कर्म आहे, तोपर्यंतच आपल्याला या मृत्यूलोकामध्ये राहावं लागतं आणि त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगावं लागतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात अगा कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. महाराज आज ज्यांच्या या क्रियेच्या निमित्ताने वैकुंठवासी लतामाई अर्जुनराव दराडे ऐसा आहे महाराज, जगामध्ये आपली हिंदू संस्कृती आहे की या हिंदू संस्कृतीमध्ये एका स्त्रीला फार मोठं स्थान दिलेलं आहे, फार मोठं स्थान दिलेलं आहे. असं म्हटलेलं आहे यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला जेवढं स्थान आहे तेवढं दुसरं कोणाला नाही महाराज. आपल्याला संपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, लक्ष्मीकडे जावं लागतं. शक्ती पाहिजे, दुर्गेकडे जावं लागतं. कोणतंही घटना घ्या महाराज, स्त्री प्रधानता आपल्या पूज्य स्थान दिलेलं आहे. आणि त्यातले त्यात आई नावाचं जे पात्र आहे महाराज ते काही वेगळंच असतं. आई नावाचं मी एक युक्तिवाद आपल्यासमोर ठेवतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. मुलं असतात, पती असतो, पत्नी, ही जी नाती आहेत या सगळ्या नात्याला एका तराजूमध्ये ठेवा आणि आई नावाचं नातं एका तराजूमध्ये ठेवा. आज किती जरी तुम्ही ढिगाणी जरी ठेवले तरीसुद्धा आई नावाच्या नात्यापुढे बाकीच्यांचं वजन हे शून्यवत आहे, तुलनाच होऊ शकत नाही महाराज. त्याचं कारण असं आहे आई. म्हणून गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणं ही आई आणि बाळाच्या नात्याची आलेले आहेत. जेव्हा कधी अन्यन्यता विचार येत असेल आईचं नातं, भगवान परमात्म्याच्या लढीवाळपणाचा उदाहरण द्यायचं असेल आईचं नातं, संत कसे असतात आईसारखे, देव कसा आहे आईसारखा आहे. म्हणजे आईचं पात्र मोठं आहे. असाही थोडासा युक्तिवाद ठेवतो, मला जो पटला भावला आपण त्याचा स्वीकार करावा. आई नावाचं पात्र आहे महाराज. असं आहे साधारणतः मनुष्य जन्माची आयुष्यगणना 100 वर्ष असते. आता 100ही जगत नाहीत म्हणा, पण 100 वर्ष धरा. 100 वर्षामधले मुलीच्या लग्नाचं वय असतं 18 वर्ष. म्हणजे जन्माला आल्यानंतर 18 वर्ष मुलगी आपल्या पित्याचा विचार करते, बापाचा विचार करते. म्हणजे तिच्या चित्तामध्ये सतत आपला बाप असतो. आणि एकदा का 18 वर्षी लग्न झालं, 18 वर्षी लग्न झाल्यानंतर तिच्या चित्तामध्ये तिचा पती येतो महाराज. आपल्या नवऱ्याचा विचार करते, सतत नवऱ्याचा विचार करते. कधीपर्यंत? साधारणतः एखादं अपत्य किंवा एखादा मुलगा मुलगी होईपर्यंत. आणि एकदा का अपत्य झालं, मुलगा झाला, मुलगी झाली की त्यानंतर तिच्या चित्तामध्ये एकदा का त्या मुलाने स्थान घेतलं ना, म्हणजे जन्माला आल्यानंतर 18 वर्ष तिच्या चित्तामध्ये पती आपला बाप असतो, पिता असतो. 2 वर्ष जन्माला आल्यानंतर 2 वर्ष तिच्या चित्तामध्ये तिचा पती असतो. आणि एकदा का मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आली, त्यानंतर त्या आईच्या चित्तामध्ये 20 वर्षापासून 100 म्हणजे 80 वर्षापर्यंत नवे शेवटच्या श्वासापर्यंत तिचं चित्त आपल्या मुलासाठी जेवढं तळमळ करतं ना, दुसऱ्या कोणाचीही चिंता करत नाही महाराज. बाकी सगळी नाते तिला गौण असतात, तिचं मन फक्त आपल्या मुलाच्याच हिताचा विचार करतं. ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे. काय करत नाही महाराज, आई आपल्या बाळासाठी सर्व करते. म्हणून असं पात्र या दराडे परिवाराच्या संपूर्ण अशा जीवनातून हे निघून गेलेलं अशा प्रकारचं पात्र आहे. जाने वाले कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है. गेलेली माणसं येत नाहीत पण त्यांची आठवण माणसाला दुःख देते. आपल्याविषयी त्यांनी केलेलं जे योगदान असेल, आपल्याविषयी अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी असलेली भावना, ती माया आपल्याला सतत आठवण करून देते आणि ते आठवण दुःख देते महाराज. म्हणून या परिवाराने या वयामध्ये आईचं दुःख, आईच्या जाण्याचं दुःख
हे या परिवारावरती आलेलं आहे. आपल्या पत्नीचं जाण्याचं दुःख या परिवारावरती आलेलं आहे. वास्तविक पाहता म्हणजे भरल्या कुंकवाने गेलेले आहेत महाराज, भरल्या कुंकवाने गेलेले आहेत. या वयामध्ये त्यांचं जाणं हे खरोखर या दराडे परिवारावरती मोठा आघात आहे. भगवान करो या परिवाराला या दुःखातून बाहेर येण्यासाठी जी ताकद लागते आपण नाही देऊ शकत महाराज. आपण शब्द सुमनांजली देऊ शकतो, पण तो परमात्मा असा आहे आपल्याला ताकद देतो महाराज. म्हणून आपण सर्वजण मिळून त्या परमात्म्याच्या चरणावरती विनंती करूया की परमात्मा, एवढ्या लवकर जाण्यासारखं हे पात्र नव्हतं, आम्हाला हे पात्र पुन्हा पाहिजे. आणि या माध्यमातून, या आईच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये जी काय सेवा, जे काही चांगले गुण आम्हाला मिळालेले आहेत त्याची वृद्धी सतत होत राहावी. म्हणून भगवान परमात्मा देवाला चांगली माणसं आवडतात, म्हणून तुम्ही यांना लवकर घेऊन गेलेले आहात, पण कृपा करा अशी माणसं आम्हाला पुन्हा हवी आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये येणं आपल्या भाग्याचं आहे. या अनुषंगाने मी आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने कैलासवासी लतामाई अर्जुन दराडे यांच्या चरणावरती भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचबरोबर एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेले आहेत, सर्व आप्तेष्ट, नातलग, परिवार, त्यांच्यावरती प्रेम करणारे सगळे सोयरे असतील, ही सर्व मंडळी एवढ्या बहुसंख्य पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत. याच्यावरूनच त्या परिवारातील किती लोकांचं प्रेम आहे याची पावती मिळते. म्हणून आपण सर्वजण सर्वांच्या माध्यमातून आपण त्यांच्या चरणावरती भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. मला या ठिकाणी या दराडे परिवाराने प्रवचनाची सेवा दिली. मागेही कार्यक्रमामध्ये या कीर्तनाचा योग आलेला होता आणि आमच्या सरांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली आणि म्हणून येण्याचा आलेला हा योग आहे. म्हणून आजची ही प्रवचनरूपी सेवा माईंच्या चरणी समर्पित करतो, भगवान पाताळेश्वराच्या चरणी समर्पित करतो, आपणा सर्व सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पित करतो. यानंतर काही निवेदन होईल, 2 श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित होणार आहेत. पुढचे जे नियोजक आहेत, निवेदनकर्ते आहेत, आपल्याला सूचना करणार आहेत. फक्त विनंती एवढी आहे, जोपर्यंत शेवटची सूचना येत नाही तोपर्यंत कुणीही आपली जागा सोडू नये. आपणा सर्वांना एक कळकळीची एक विनंती आहे. माझी प्रवचन सेवा या ठिकाणी पूर्णविराम करतो आणि झालेली चिंतन सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पाताळेश्वर भगवान की. कैलासवासी सौ लता अर्जुन दराडे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुळे विश्वस्त सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी देवाची यांनी या ठिकाणी या प्रवचनरूपी सेवेसाठी जन्ममृत्यू, पापपुण्य, सुखदुःख आणि कर्माचा द्वंद्व सिद्धांत या प्रवचनरूपी सेवेच्या मदतीने या ठिकाणी मांडला. आपल्यातल्या शब्दप्रभूला, शब्दवैभवाला सांप्रदायिक विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या रूपाने आळंदी देवाची या ठिकाणी हजारो कीर्तनकारांची निर्मिती या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासाठी सातत्याने घडत आहेत. तसेच अखंड ब्रह्मचारी म्हणून त्यांचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सांप्रदायिक वैभव आहेत. पुनश्च एकदा दुःखद अंतकरणाने उभयता मी दराडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो. जीवासवे जन्म मृत्यू जोड जन्म जातं, चराचर यातून कोण सुटला प्राणी जातं, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा, पराधीन आहे या जगती पुत्र मानवाचा. हे निर्विवाद सत्य असताना देखील कोण विचारेल देवाला, कोण विचारेल मृत्यूला, का आलास तू दारी, जरी होती या जन्मावरती तुझी मक्तेदारी, पण येण्याची वेळ नव्हती खरी. अवघ्या वयाच्या 57व्या वर्षी आणि वैवाहिक जीवनाच्या 44 वर्षाच्या कालावधीमध्ये कैलासवासी सौ लता अर्जुन दराडे यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. खऱ्या अर्थानं या कुटुंबाची ती अन्नपूर्ण माता, कुटुंबाचा सावलीयुक्त वटवृक्ष हरपला. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे, कुटुंबातील कृष्णाची राधा गेली, कुटुंबातील कृष्णाची मीरा गेली आणि कुटुंबामध्ये
त्या ठिकाणी कटेवरती हात ठेवून संसार फुलवणाऱ्या विठ्ठलाची रुखमाई गेली असं म्हणणं या ठिकाणी उचित आहेत. अखंड कुटुंबाच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी, कुटुंबाच्या वारकरी वैभवासाठी कैलासवासी लताबाई यांचं योगदान अतिशय अनन्यसाधारण अशा प्रकारचं होतं. त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं हे सर्वात महाभयंकर असं मोठं दुःख जर म्हणायचं असेल तर ते पती अर्जुनदादाला आहेत. आणि अर्जुनदादाला हे दुःख पेलण्याचं सामर्थ्य सबंध कुटुंबाने या ठिकाणी मानसिकतेच्या रूपाने तयार करणं आजची काळाची गरज आहे. या दशक्रिया विधीनिमित्तानं वारकरी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहेत. मी मान्यवरांना अतिशय अल्पशा वेळामध्ये या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी निमंत्रित करतो आहेत. हरिभक्तपरायण जालिंदर महाराज दराडे यांना मी विनंती करतो की आपण सांप्रदायिक पद्धतीने या ठिकाणी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करावी. उपजयते नाशे नाशिते पुनरपि दिशे हे घटिका यंत्रदेशे परिविर्भिका. जो जन्माला येणार आहे तो आज ना उद्या जाणारच आहे. मनुष्य किती दिवस जगला याच्यापेक्षा किती चांगला वागला याला महत्त्व असतं. जे आमच्या मामी कैलासवासी लता अर्जुन दराडे, ज्या दराडे परिवाराला घडवलं, मडवलं, बडवलं, पण जाता जाता आमच्यासारख्या सर्व परिवाराला, दराडे परिवाराला रडवलं. प्रभू करो या मातेला असा जन्म लाभावा, द्याचा चंदन व्हावा, आयुष्य संपले सुगंध रळत राहावा आणि या परिवाराला दुःखभराची शक्ती द्यावं ही रामकृष्ण हरी माऊलीकडे प्रार्थना. माननीय श्री सुदामराव शेळके यांना मी विनंती करतो की आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी कृपया या ठिकाणी यायचं आहे. शोकाकुल बंधू आणि भगिनी, आज आपल्यातून जाऊन या माऊलीला 10 दिवस झाले. तरी परमेश्वराक मी असं मागणी का या दराडे कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्या माऊलीला तुझ्या पायापाशी चांगली जागा दे. तसेच माझ्यातर्फे, शेळके परिवाराच्या तर्फे, नांदूर शिंगोटे गावाच्या वतीनं, तसंच लोकशिक्षण मंडळ शिन्नर या संस्थेच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण विठ्ठल भाऊ उगले यांना मी विनंती करतो की आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी एका या ठिकाणी यायचं आहे. कैलासवासी सौभाग्यवती लताबाई अर्जुन दराडे या माऊलींना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत आणि या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहात. मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं या माऊलीला आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. कारण बाकीच्या यांनी आपल्यासमोर महाराजांनी असेल किंवा आता सूत्रसंचलन करणारे यांनीसुद्धा या माऊलींच्या संदर्भात आपल्यासमोर सर्व काही मांडलेलं आहे. तेव्हा मी बाकीचं जास्त बोलण्यापेक्षा त्यांना वारकरी संप्रदायाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. हरिभक्तपरायण शांताराम महाराज गुगे यांना विनंती आहेत कृपया अल्पशा वेळामध्ये आपण या ठिकाणी शब्दपुष्पांजली समर्पित करायची. कैलासवासी लताबाई अर्जुन दराडे, खरखर तर त्यांचं सांगायचं ठरलं तर आईची सेवा तर कोणी करतं, पण या मातोश्रीनं अक्षरशः सासूची सेवा खूप केलेली होती. कारण आम्ही जवळून आम्हाला अक्षरशः जेव्हा कन्हाळ येतो अक्षरशः सासूची सेवा त्याने खूप केलेली आहे. आणि आजही पण लताबाई गेले आहे असं वाटत नाही. हा पूर्ण समुदाय आहे हा, आणि हे समुदायाची पावती म्हणून माझं लताबाईंना मी पूर्ण श्रद्धांजली वाहतो. रामकृष्ण हरी. माननीय श्री बबनराव खैरनार, अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष चास. शोकाकुल बंधू आणि भगिनी, गेल्या 10 दिवसापूर्वी आमची एक बाची, ज्या गावामध्ये ज्यांचं रामलक्ष्मण मनासारखं प्रभुत्व, कारवेरदादा असतील, रामभाऊदादा असतील, त्यांच्या सुनबाई आणि मारुतराव सर
यांच्या भाऊजाई आणि माझे खरे मित्र अर्जुनराव यांच्या पत्नी. हे जर कुटुंब पाहिलं तर पहिल्यापासून अतिशय धार्मिक, अतिशय परोपकारिक माणसं. यांनी लक्ष्मीची सेवा केली, माणसांची केली, गावाची केली, देवाची केली. आणि खरोखर महाराज ह्या कुटुंबावर ही वेळ येणं खरोखर दुःखदायक आहे. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जो मला मोलाचा आपला प्रवचनरूपी जो सल्ला दिला तो खरोखर घेण्यासारखा आहे. कारण चांगल्या माणसालासुद्धा दुःख येतं. तुकाराम महाराजांना दुःख आलं, ज्ञानेश्वरला आलं, सर्व महाराजांना आलं. आणि हे दुःख ह्या कुटुंबाच्या वाट्याला येणं फार दुःखदायक गोष्ट आहे. या लताताईने या कुटुंबामध्ये आमची भगिनी जयवंताबाई ज्यावेळेला गेल्या आणि तिची धुरा खांद्यावर घेऊन आपल्या कुटुंबाची जी परंपरा आहे, सर्व कुटुंबावर प्रेम करणं, लक्ष्मीवर प्रेम करणं, आल्या गेल्यांचा राबता सांभाळणं, हे सगळं तंतोतंत काम ही लताबाई करीत होती. आणि हे कुटुंबावर अगदी जरी नाती वेगळीवेगळी असली तरी पण लताबाईचं कुटुंबाच्या बाबतीत सगळ्यांची ती आई होती. या दोघी बहिणी, भुकणी हे त्यांचं माहेर होतं, नवाडी हे त्यांचं सासर होतं. दुसरी एक बहीण तिने करून आणली. आणि हे सर्व करीत असताना दोन्ही कुटुंबाची सन्मान तिने वाढवला. आज जर पाहिलं लताबाई मोठी झाली, ही कोणाची मुलगी होती, कोणत्या गावातली होती, तर त्याच्यामध्ये उत्तर एकच आहे की ती भुकणीची होती. दुसरी गोष्ट अशी का लताबाई ज्या वेळेला हे सगळं चांगलं करीत असताना ज्या वेळेला तिचं नाव निघत होतं त्यावेळेला तिचं मामाचं गाव हे नांदूरशिंग बट होतं, हे सुकून विसरता येणार नाही. आणि ज्या सासरी तिने आपला 57 वर्षी देह ठेवला ते माहेरचं सासरीसुद्धा तिने सर्वांना एकत्रित करून सगळ्यांना बरोबर घेऊन अगदी तपश्चर्यापूर्वक या प्रपंचाची सेवा केली. आणि ते तिचं सासर नवाडी हे सुद्धा पवित्र केलं. याला सगळं कारणासंधी आमची लताताई आहे. आणि ती गेल्याने ह्या कुटुंबालाच काय सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. कारण माणसाच्या प्रत्येक जीवनामध्ये 3 दुःख फार वाईट आहे. लहान मुलांच्या आईबाप जाणं फार दुःख आहे. म्हातारपणी आपला तरुण मुलगा मुलगी जाणं फार मोठं दुःख आहे. आणि म्हातारपणी आपली पत्नी जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. हे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये ते आमच्या अर्जुनदादाच्या वाट्याला आलं, हे फार मोठं दुःख आहे. आणि मुलांची एक आशीर्वाद देणारी आई गेली, या कुटुंबाची आई गेली, हे आशीर्वाद देणारी आई गेली, अन्नपूर्णा गेली. या हिशोबाने दराडे परिवाराला फार मोठं दुःख आहे. आणि हे दुःख हलकं करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. ही ताकद फक्त परमेश्वराकच आहे महाराज. ती ताकद तुमच्या आमच्याकडे नाही. तरी पण आपण परमेश्वराला विनंती करू शकतो या कुटुंबावर झालेलं दुःख हलकं करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. या आमच्या लताबाईला चांगली जागा व सद्गती मिळो अशी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या पूर्ण सासगावच्या वतीने तिला श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आव्हाड सर, आपणास विनंती आहे, कृपया आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी यायचं आहे. युबी आव्हाड सर, धन्यवाद. माननीय श्री मंडलिक डॉक्टर सर या ठिकाणी आलेले आहेत. कृपया अल्प वेळेमध्ये आपण या ठिकाणी माझे स्नेही अर्जुनदादा यांच्या पत्नी लताताई यांना जाऊन आज 10 दिवस झाले. त्यांना तिलांजली वाहण्यासाठी आपण तुकित अंतकरणाने जमलो आहोत. तर लताताईंना ईश्वराने त्यांच्या पायाजवळ स्थान द्यावं अशी मी सर्वांच्या वतीने ईश्वरास विनंती करतो. धन्यवाद. आजची शेवटची या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती महायुद्धाचं महापर्वाची समाप्ती झाल्यानंतर धर्मराजा राजगादीवरती बसण्यासाठी निघतो. शेजारी भगवान श्रीकृष्ण उभे असतात आणि राजगादीवरती बसण्यासाठी निघालेल्या धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण विचारतात की कर्माचा सिद्धांत पूर्ण केल्यानंतर इतकं जलद पद्धतीनं राजगादीचं वैभव तू भोगण्यासाठी निघालेला आहेत, परंतु तुझ्या राजगादीसाठी तुझ्या कुटुंबियांनी, तुझ्या आप्तस्वकीयांनी, तुझ्या संबंध परिवारांनी रक्त सांडलं, तुझ्या वैभवाला मोठं केलं, त्यांच्यासाठी ऋण व्यक्त करणार
होणार आहे की नाही असा प्रश्न विचारल्यानंतर राजगादीवरती बसणारा धर्मराजा प्रश्नचिन्हित होतो आणि भगवान श्रीकृष्णाकडे पाहू लागतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे आपल्या वैभवाला ज्यांचं रक्त सांडले त्यांच्यासाठी अभिवादन, त्यांच्यासाठी तिलांजली, त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करायची असते. या दशक्रिया विधीच्या निमित्तानं खरी भावपूर्ण श्रद्धांजली ही ठरेल की कैलासवासी सौ लता अर्जुन दराडे यांच्या निधनानंतर त्यांची 2 मुलं पुतणे, भाया, दीर, जसे की मारुतीदादा असेल, अर्जुनदादा असेल, प्रभाकर दादा असेल, मोहनदादा असेल, सर्व पुतणे, CR सर असतील, चंद्रभान सर असतील, सर्व सर असतील, त्या परिवारातील सर्व सदस्य मंडळांना माझी विनंती आहे, तिच्या मृत्यू पश्चात तिच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांची प्रतिपूर्तता करणे हीच खऱ्या अर्थानं तुमच्या परिवाराकडनं, सबंध परिवाराकडनं समर्पित झालेली खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. मी दराडे परिवाराच्या वतीनं उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यासाठी नवनाथकडे पुढील सूत्र संपादित करतो. दुःखीत अंत करणारे आमच्या दराडे परिवारावर जे मोठं दुःख ओढवलं, या दुःखात सहभागी म्हणून आमचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक, मित्रपरिवार, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या दराडे परिवारावर दुःखद प्रसंगी उपस्थित राहून आमच्या दुःखात सहभागी झाले. त्या प्रसंगी मी आपल्या सर्व मान्यवरांचे आमच्या दराडे परिवाराकडून आभार आणि ऋण व्यक्त करतो. कृपया एक सूचना आहे, कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाही याची कृपया सर्व नातेवाईकांनी नोंद घ्या. आणि या ठिकाणी एकादशी निमित्त सर्व पाहुण्यांना, गावकरी मंडळींना फराळाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. कुणी अल्पाहार घेतल्याशिवाय जाऊ नका ही माझ्या दराडे परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर पसायदान होईल. लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचालित सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष, संस्था चालक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही दुःखद अंतकरणाने मी ऋण व्यक्त करतो. सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं, आपल्या पायातील चप्पल काढून ठेवायची. अंतिम श्रद्धांजली पसायदानाच्या रूपाने या ठिकाणी होत आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानये, जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य वाहू, जो जेवांची तो ते लावो प्राणी जात, वर्ष तू सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिनी लोकी, भजिजो आदि पुरुषे अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजय होवावे जी, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.